निराकरण करण्यासाठी शिवतर हायस्कूलमध्ये जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना जे नवीन जे शिक्षक नव्यानं रुजू झालेत या शिक्षकांची जी शिक्षण प्रणाली होती, जी काही पद्धत होती ती त्या मुलांच्या लक्षात आली नव्हती। अनावधानानं कुटुंबातून एखादा व्यक्ती जर गेला तर फार दुःख होत असतं, मग तो बदली असेल अन्य परगावी गेला असेल त्यानुसारच जे शिक्षक स्टाफ आला आहे तो फार अतिशय सुंदर आहे। आज सकाळपासून आम्ही 7 वाजल्यापासून शिवतर हायस्कूलमध्ये आम्ही थांबलो होतो। इथं मुलांनी आंदोलन केलं, त्यावर आमची शिक्षकांच्या बरोबर बातचीत झाली, त्यांच्याबरोबर झगडा झाला, त्यांच्याबरोबर आम्ही काही गोष्टी रागाने बोललो, ते द्वेषाने बोलले असेल आम्हाला। त्याबद्दल मी हे शिवतर हायस्कूलचे जे विद्यार्थी 10वीचे त्यांना काल त्यांनी जे सांगितलं होतं की शिक्षकांची थोडीशी वेगळी भूमिका आहे शिकवण्याची, आम्हाला टॉर्चर केलं जातं, आम्हाला रागराग केला जातो, तर त्याविषयी जे काय क्लेश होते त्या मुलांच्या मनामध्ये तर ते सगळे निघालेले येतात आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी जे काल विद्यार्थी होते ते थोडंसं बोलतात। बाळा, कालचा जो तुमचा विषय झाला त्यात तुम्ही आंदोलन केलं, ते आंदोलन सकाळी फार अगदी विचित्र स्वरूपात झालं। मी शूटिंग केलं, तुम्ही बोलत होता, तुम्ही हट्ट धरला होता, तुम्हाला काल आंदोलन करू नका म्हणून मीही स्वतः सांगितलं होतं कालच्या पायरीवर। सरांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, जे काही तुमच्या पद्धतीनं त्यांनी जे समजून सांगितलं त्याबद्दल सरांच्या विषयीचं तुमचं मत आहे, जे नवीन आले सर त्यांच्याविषयीचं मत सांगतो। चांगलं आहे की सर, म्हणजे त्यांनी जे तुम्हाला मगाशी ज्या गोष्टी सांगितल्या समजून शिक्षणाच्या बाबतीतल्या ज्या संस्कार असतील, तुमचे काही पोर्शन असतील त्या पद्धतीची, तर त्याबाबत तुमची काही तक्रार आहे का? कारण जे शिक्षक गेलेत ते काय परत बदली होऊन इकडे येतील म्हणून त्याचा अट्टाहास तुमचा आहे का? त्यांच्याविषयी तेच आले पाहिजेत म्हणून परत तुम्ही तक्रार काय करणार आहे का? बरोबर, कारण का तर हे जे शिक्षक आलेत हे चांगले म्हणजे मातबर शिक्षक आहेत। त्यांनी मगाशी सांगितलं त्यांचा परिचय नव्हता, आपण त्या पद्धतीनं थोडंसं तर या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की कालच्या दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या 2 दिवसात बदलीच्या, त्यामुळं मुलांच्या मनावर थोडीशी लहान आहेत, त्यांच्या मुलावर ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्याच्या आकाशापोटी त्यांनी रात्री थोडंसं माझ्याकडे आले होते पत्रकार म्हणून, ज्या मला गोष्टी करायच्या होत्या, मांडायच्या होत्या मुलांच्या विषयी, तर त्या मांडल्या। मी शिवतर हायस्कूलमध्ये सकाळी 7-7:30 वाजल्यापासून आम्ही सगळेजण आहे इथं, बऱ्यापैकी सुस्थितीत चांगल्या पद्धतीनं सरांनी मार्गदर्शन केलं। सगळे सगळा स्टाफ इथं होता, सगळ्यांच्या ओळखपरीत झाल्या, सगळ्यांनी सांगितलं, मुलांच्याही मनातला जो क्लेश होता तो दूर झालेला आहे। बरोबर, तुमची काही सरांच्या विषयी शिक्षणाच्या प्रणालीबाबत काही तक्रार आहे का? तसंच या मुली काल आपण चर्चा करत होतो, तू काल म्हणली की या पद्धतीने पाटील सर पाहिजेत, जाधव सर पाहिजेत, कोण शिक्षक तुमच्याकडे गेले होते, हे शिक्षक तुम्हाला परत पाहिजेत की या शिक्षकांच्याच अध्ययनाखाली तुम्ही शिकणार आहात? यांच्यात बरं, सरांचं काय तुमचा जो कालचा जो घटना घडली त्याबाबत सरांच्या विषयी तुमची काही नाराजी आहे का? मनातलं सगळं निघालं? दडपण आहे का कुणाचं? पत्रकाराचं दडपण आहे का? मी काय सांगितलं का तुम्हाला की अशा पद्धतीने बोला? ज्या काही गोष्टी घडल्या त्याबद्दल शाळेच्या वतीनं आणि तुमच्या पालकांच्या वतीनं आज इथं मीटिंग जी झाली त्या मीटिंगमध्ये चांगल्या पद्धतीचं सगळ्याला ज्ञान दिलेलं, सगळ्याला माहिती दिली। इथून पुढे जर काही घटना घडत असतील तर तुम्ही वरिष्ठ तुमचे जे शिक्षक असतील त्यांच्याबरोबर तक्रार दाखल करा, मुलांच्या बाबतीत असतील, मुलींच्या बाबतीत त्या असतील त्या पद्धतीनं। दुसरी गोष्ट शिवतर आणि आरफळ यामध्ये जवळजवळ 2-2.5 किलोमीटरचा अंतर आहे। जाताना बी सरांनी सांगितलं तसं रस्त्याच्या कडनं घरी जाताना थोडंसं पावसाचे दिवस आहेत, पाय घसरला, सडकीवर पडला, अपघात होण्याची शक्यता आहे, ह्या गोष्टी नाकारता येणार नाहीत। तर त्यासाठी सगळ्यांनी मिळून एकमेकीला सपोर्ट करत चाललं पाहिजे। तुमच्या वर्गामध्ये 10वी तुम्ही जर असे जर वाईट थोडंसं गैरसमजत जर काही गोष्टी घडल्या असतील तर त्यासाठी थोडंसं तुम्ही बी समजून घेतलं पाहिजे आणि जर सरांच्या विषयी काही तक्रार असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्यापाशीच ते तुमच्या पालकांच्या पाशीच ती मांडली पाहिजे। याबाबत तुमची काही तक्रार नाही ना? ठीक आहे, धन्यवाद।